स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला या काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू जायचंय। काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजेच ऍडमिशन प्रोसेस थ्रू आपल्याला जायचंय आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा जर असेल तर तो आहे तुमचं डॉक्युमेंट्स अपलोडिंग अँड व्हेरिफिकेशन। म्हणजेच काय, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आणि ते सगळे आपल्याला गव्हर्नमेंट कडून व्हेरीफाय करून घ्यायचे। इतके दिवस काय असायचं, जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत कधी कोणी ते व्हेरीफाय केलेले नाहीये, पण आता ते व्हेरीफाय होणार आहेत। इतके दिवस थोडं इकडे तिकडे चालायचं, आता तसं जमणार नाहीये। त्याच्यामुळे तुमचा प्रत्येक एक ना एक डॉक्युमेंट, त्याच्यावरचं तुमचं नाव, त्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यावर तुमचं स्पेलिंग, हे जे काय असणार आहे ते खूप ॲक्युरेटली तुम्हाला चेक करायचं आहे आणि ते सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे। कारण जर एखादंही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर खूप जास्त चान्स आहे की तुम्हाला या प्रोसेसमधून बाहेर काढलं जाणार आहे। तुम्ही प्रत्येकाला लिस्ट सांगतोय, कॅटेगरी वाईज आपण लिस्ट डिस्कस करूया, पण सगळ्यात पहिले कॉमन डॉक्युमेंट्स आपण डिस्कस करूया। मग तुमची कोणतीही कॅटेगरी असू देत, तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणारच आहेत, ते सगळे डॉक्युमेंट डिस्कस करूया। व्यवस्थित कोणता डॉक्युमेंट काय असतो काय नाही हे सगळं आपण डिस्कस करूया। त्याआधी एक सूचना अशी आहे की ज्या मुलांना आपल्याला एक बॉट क्रिएट केलेला आहे की तुमच्या कॅटेगरी प्रमाणे तुम्ही त्या बॉटला विचारा की माझी ही कॅटेगरी आहे, माझं हे आहे, तर तो बॉट तुम्हाला तुमची लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सगळी दाखवेल। मग तुम्ही चेक पण करू शकता, प्लस हा व्हिडिओ पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्या डॉक्युमेंटचं काय महत्त्व असतं। आणि हा एक नंबर मी दिलेला आहे, बऱ्याच मुलांना मला कनेक्ट करताना प्रयत्न करतायत पण अडचण येते, तर माझ्या टीमचा हा नंबर आहे आणि प्लस ह्याच्यावर मी सुद्धा बऱ्याचदा अवेलेबल असतो। सो तुम्ही जर तुम्हाला मलाच बोलायचं टीमला सांगा, यशदादालाच बोलायचं किंवा तुमची टीम पण बरेचसे डाऊट सॉल्व्ह करू शकते, तर या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं। फक्त लक्षात ठेवा 0 पहिले यूज करणं गरजेचं आहे, प्लस हा आपला 10 डिजिट नंबर किंवा +91 आणि मग 80 पासून तुम्ही या नंबरवर डायल करू शकता। आपली टीम तुमच्यासाठी रेडी असेल। तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग असेल, तुमचे काही पर्सनल डाऊट्स असतील तर तुम्ही याच्यावर विचारू शकता। मे बी मी फोन उचलेल किंवा माझ्या टीम कोणी ना कोणी प्रयत्न करेल तुमचा हा फोन रिसीव्ह करण्यासाठी, किंवा तुम्ही बॉटला पण विचारू शकता। आपल्या डॉक्युमेंट्सकडे वळण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण अशी लेजिट इन्फॉर्मेशन फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवर भेटत राहणार आहे। बघा, सगळ्यात पहिलं अकॅडमिक आपण विचार करूया। हे सगळ्यांना लागणारे डॉक्युमेंट्स मी सांगतो। पहिलं काय रे, तुमची 10वी, तुम्ही 10चा जो तुमचा रिझल्ट असणार आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे। दुसरा तुमचा 12चा रिझल्ट, आता तुम्हाला लवकरच तुमचे कॉलेजेस तुम्हाला 12चा रिझल्ट देणार आहेत। त्याच्यानंतर तुमचा सीईटीचा रिझल्ट, सीईटीचा रिझल्टची काही कॉपी वगैरे मिळत नसते, आता जे तुमचा पर्सेंटाईलचा कट ऑफ येतो त्याचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे ठेवायचा आहे। तुमचा जेडब्ल्यूचा रिझल्ट सुद्धा मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं की जेडब्ल्यूचा रिझल्ट कसा यूज करायचा, सो तोही व्हिडिओ बघा, किंवा तुम्ही फक्त तुमचा रिझल्ट लक्षात ठेवा। म्हणजे 4 तर तुमच्या अकॅडमिक गोष्टी झाल्या, ओके। त्याच्यानंतर काय आहे, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट। आता तुमचं 12th संपलेलं आहे तर तुम्हाला तुमचं कॉलेज देताना तुमचा 12वीचा रिझल्ट सुद्धा देणार आहे, प्लस तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा देणार आहे। म्हणजे या गोष्टी काय म्हणूया आपण, अकॅडमिक गोष्टी आहेत। या 5 गोष्टी तुम्हाला लागणार आहेतच, मग तुम्ही कोणतेही असाल तर, ठीक आहे, कोणती कॅटेगरी असू देत। त्याच्यानंतर एखाद्याने जेडब्ल्यू दिलेलीच नसेल तर मग काय दादा, ठीक आहे, मग तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसेल तर चालेल, पण मी ज्यांनी जेडब्ल्यू दिली आहे, कमी पर्सेंटाईल असू द्या जास्त पर्सेंटाईल असू द्या, जेडब्ल्यूचा PDF सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा आपण काउन्सिलिंग चालू करू मी सांगेन त्याचं महत्त्व, पण जेडब्ल्यूचा रिझल्ट तिथे अपलोड करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर एकदम महत्त्वाचं डॉक्युमेंट हे झाले 5 अकॅडमिक कॉमन डॉक्युमेंट्स। त्याच्यानंतर महत्त्वाचा असतो इंडियन नॅशनॅलिटी डॉक्युमेंट। म्हणजे काय रे, तुम्ही भारताचे नागरिक आहात हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट हवं आहे, ओके। मग आधार कार्ड हे त्याचं डॉक्युमेंट आहे का? नाही। बरेच जण म्हणतात दादा आधार कार्ड आहेत म्हणजे आम्ही इंडियन आहेत, तशातला भाग नाहीये। नॅशनॅलिटी तुम्हाला प्रूव्ह करायची, त्याचं एक सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणून, तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलंच पाहिजे। मग दादा ते डॉक्युमेंट नसेल तर काय, मी सजेस्ट करेन, बघा आपला प्रयत्न काय असला पाहिजे, पहिले नियमानं जा, ठीक आहे। हे डॉक्युमेंट मागितलंय ना तर तो डॉक्युमेंट द्या। इन केस जर आपण त्या नियमात आपल्याला काही अडचणी येत आहेत, उशीर झाला, तर मग त्याच्या आपण म्हणता येईल चोर वाटा किंवा त्याचे ऑप्शन्स आपण शोधले पाहिजे, ठीक आहे। पण सगळ्यात पहिले सगळ्यांनी प्रयत्न करा, तहसीलमधून तुम्हाला नॅशनॅलिटी डॉक्युमेंट मिळतो, डोमेसाईल सोबत तो काढूनच घ्यायचा, तो डॉक्युमेंट प्रयत्न करा। ज्यांना पॉसिबल नाहीये, तुमची जर 12thची जी तुम्हाला LC भेटते त्याच्यावर लिहिलेलं असतं नॅशनॅलिटी इंडियन, जर ज्यांच्या LC वर ते लिहिलेलं आहे तर मग तुम्हाला इंडियन नॅशनॅलिटी काढायची गरज नाहीये, तुम्ही मग ते LC सुद्धा तिथेच अपलोड करू शकता। बट बेटर चॉईस कधी पण आपण सेफ साईड चाललं पाहिजे, नॅशनॅलिटी तुम्ही काढून घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे डोमेसाईल। लक्षात घ्या, सीईटीची एक्झाम जी आहे, सीईटीच्या ज्या जागा आहेत ते फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्याच मुलांसाठी आहेत। मग महाराष्ट्राचा मुलगा कोण, म्हणजे ज्याच्याकडे डोमेसाईल आहे, डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र असतं, ठीक आहे। डोमेसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात हे प्रूव्ह करणारं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं। नॅशनॅलिटी हे इंडियन प्रूव्ह करतं,
महाराष्ट्र हे जर तुम्ही आहात की नाही नागरिक हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं. जर तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट नाही अपलोड केलं तर तुम्ही OMS मध्ये जाता, म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टुडंट. त्यांना जास्त इथे ऍडमिशन मिळत नाही. त्यांचे रँक कितीही पर्सेंटेज असले तरी 1 लाखाच्या खाली येतात. ठीक आहे. तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय, डोमेसाईल सर्टिफिकेट काढून घ्यायचंय. हे सर्टिफिकेट महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. याच्याशिवाय तुमचं ऍडमिशन होणार नाहीये. त्याच्यानंतर महत्वाचा तहसील मधूनच काढायचा डॉक्युमेंट म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. ठीक आहे. इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागतो, ज्या फॅमिलीजला स्कॉलरशिप पुढे घ्यायची आहे. ठीक आहे. पुढे तुम्हाला जाऊन काही सुविधा गव्हर्नमेंट कडून हव्या असतील तर नक्कीच तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. 8 लाखाच्या त्याच्यात तुमचं उत्पन्न खाली हवंय, कारण बऱ्यापैकी स्कॉलरशिप्सला रूल काय की तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे. ओके. प्लस महत्वाची गोष्ट काय की ज्यांचं 8 लाखाच्या वर उत्पन्न आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी हा डॉक्युमेंट मॅन्डेटरी नाहीये. बट मी सजेस्ट करेन की सगळ्यांनी इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा. अपलोड करायचा नाही करायचा हा विषय आपला असतो, तेव्हा आपण तो चूज करू शकतो. बट ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्यांनी तर काढलंच पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला स्कॉलरशिपचे जे लाभ आहे ते होणार आहे. आय होप हे सगळ्यांना क्लिअर आहे. आता ओव्हरऑल एक हे झाले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काहीतरी वेगळं. आता लॉजिकल डॉक्युमेंट्स काय तर आधार कार्ड आहे तुमचं, हे लॉजिकल डॉक्युमेंट आहे. ओके. जर 18च्या वर्ष असाल तर पॅन कार्ड तुम्हाला काढून ठेवायचं आहे. ठीक आहे. हे पण तुम्हाला लागणारी गोष्ट आहे. आधार कार्डवर तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमची डेट ऑफ बर्थ चेक करा, सगळं करेक्ट आहे, कारण या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या या व्हेरीफाय केल्या जाणार आहेत. लास्टला मी काही बोनस डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला सांगेन. बट आता आय होप तुम्हाला क्लिअर झालंय की जनरल म्हणजे सगळ्यांसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते. ठीक आहे. जर तुम्हाला TFWS ला अप्लाय करायचंय तर कधी कधी काय होतं माहिती का, 3 वर्षाचा जुना उत्पन्नाचा दाखला लागतो. तर 3 वर्षाचा पण डॉक्युमेंट तुम्ही काढू शकता. प्लस 8 लाखापैकी खालचं उत्पन्न दाखला तुमच्याकडे असला पाहिजे. हे झालं तुमचं काय म्हणता येईल ओव्हरऑल डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर. आता आपण थोडंसं कॅटेगरी वाईज जाऊया. ठीक आहे. मी सगळ्यात पहिले बोलेन SC किंवा ST कॅटेगरीसाठी तुम्हाला बाळांनो 2 डॉक्युमेंट एक्स्ट्रा काढायचे आहेत. ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. बघा कास्ट सर्टिफिकेट काय असतं, कास्ट सर्टिफिकेटवर लिहिलं असतं की तुमची कास्ट काय आहे आणि ते पूर्ण एक फॉर्मॅट असतो, एक तुम्हाला नॉर्मलचं डॉक्युमेंट असतो. ठीक आहे. वेगळं काही नसतं. आणि महत्वाचं कास्ट सर्टिफिकेट इझिली मिळतं. त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी मिळणं खूप कठीण असतं. अजून कोणी अप्लाय केलं नसेल लवकरात लवकर अप्लाय करा. कोणत्याही मार्गाने CETचे ऍडमिशन चालू होण्याच्या आधी, इंजिनिअरिंगचे ऍडमिशन चालू होण्याच्या आधी कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या. त्याच्याशिवाय ऍडमिशन किंवा तुम्हाला रिझर्वेशन मिळणार नाहीये. ठीक आहे. सो कास्ट व्हॅलिडिटी अँड कास्ट सर्टिफिकेट हे 2 डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. दुसरी कॅटेगरी म्हणजे OBC. ठीक आहे. आता OBC मध्ये बघा बरेचसे सबटाइप्स आहेत. ठीक आहे. NT1 NT2 किंवा ABC आपण म्हणतो, करेक्ट, किंवा मग SBC झालं. हे जी सगळी कॅटेगरीज आहेत किंवा VJNT सुद्धा झालं. तुम्हा सगळ्यांना कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट हे 2 डॉक्युमेंट तर काढायचेच आहेत. प्लस अजून एक तुम्हाला डॉक्युमेंट काढायचा आहे तो म्हणजे नॉन क्रिमेलियर. ठीक आहे. नॉन क्रिमेलियर तुम्हा सगळ्यांना लागणार आहे. ओके. त्याच्यामुळे सगळ्यांनी तो प्रयत्न करा की आपल्याला तो नॉन क्रिमिलेअर म्हणजे लक्षात घ्या ते काय क्रिमिनल रिलेटेड काही नाहीये. क्रिमेलेअर असतं ते, दॅट इज तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे. ठीक आहे. फॅमिली इन्कम बद्दल आपण गोष्टी बोलतोय, कोणत्याही विद्यार्थ्याचं उत्पन्न नसतं. क्रिमिलेअर मध्ये तुमच्या वडिलांचं, आईचं फॅमिली इन्कम रिलेटेड त्याच्यामध्ये मेन्शन्ड असतं. ओके. सो तुम्हाला दुसरीकडे काहीही काढायची गरज नाहीये. 3 डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी आहेत. OBC कॅटेगरी. ओके. तुम्ही OBC मध्ये येत असाल किंवा मग VJNT मध्ये येत असाल, VJ मधले असेल किंवा NT मधल्या सब कॅटेगरीज असतील किंवा SBC मध्ये येत असाल, तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स आहेत. कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमेलेअर, दॅट इज तुमचं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे तरच तुम्हाला रिझर्वेशन मिळणार आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन EWS रिलेटेड. EWS जे मुलं आहेत तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असं काही लागणार नाहीये. बट तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याचे खूप क्रायटेरियाज असतात. EWSचा काय फायदा होतो काही नाही यावर आपण डिस्कस करूया. बट EWS सर्टिफिकेट काढून घ्या. बाकी तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंट मी जे पहिले कॉमन डॉक्युमेंट्स लावले प्लस EWS सर्टिफिकेट, दॅट इज इनफ. ओके. त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया ओपनच्या मुलांसाठी. ओपनसाठी जे मगाशी मी सुरुवातीला डॉक्युमेंट सांगितले तेच तुमच्यासाठी असणार आहेत. बाकी वेगळं तुम्हाला काही एक लागणार नाहीये. आता आपण थोडंसं अजून जेनेरिक होऊया. ओके. बघा हे झालं आता बेसिक लिस्ट. आता मी थोड्याशा काही गोष्टी तुमच्या फ्युचरच्या हिशोबाने सांगतो. बघा प्रत्येकाने प्रयत्न करा, जर ज्या स्टुडंटचं वय 18च्या वर झालेलं आहे
एक बँक अकाउंट तुम्ही काढून घ्या, ते पण नॅशनलाइज मध्ये. ठीक आहे, HDFC, ICICI, SBI, ओके, कॅनरा अशा बँकेजमध्ये तुम्ही काढा, लोकल बँक्समध्ये काढू नका, कारण पुढे जाऊन तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे आणि जी स्कॉलरशिप असणार आहे ती बँक अकाउंटवर डिरेक्टली येते. एक फोटोचा सेट तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे, कारण फोटोज तुम्हाला आता इथून पुढे बरेचसे लागणार आहेत आणि सगळीकडे सारखा फोटो असणं गरजेचं असतं, त्यामुळे फोटोज सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही फोटोचा एक सेट आता रेडी करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं रॅशन कार्ड. ठीक आहे, बघा सगळ्यांना रॅशन कार्ड लागतं का नाही, बट स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना रॅशन कार्ड अपलोड करावं लागतं आणि त्यावर तुमचं नाव असणं गरजेचं असतं. ठीक आहे, त्यामुळे रॅशन कार्ड सुद्धा एकदा तुम्ही व्हेरीफाय करून घ्या की तुमच्याकडे अवेलेबल आहे की नाहीये. आय होप मी सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर केलेले आहेत. काय डॉक्युमेंट्सचं महत्त्व असतं, कसं वेळ अपलोड करावं लागतं, त्याचे सब ऑप्शन्स काय ते मी क्लिअर केले. आता एक इम्पॉर्टंट लास्ट डॉक्युमेंट मी मेन्शन करू, तो गॅप सर्टिफिकेट. ठीक आहे, बाळांना म्हणजे खूप जणांना टेन्शन असतं गॅप सर्टिफिकेट काय. लक्षात घ्या, गॅप सर्टिफिकेट म्हणजे सिंपल एक बॉन्ड असतो, तो 100 रुपयाचा. तुम्ही कोणत्याही नॉर्मल म्हणजे कोर्टाच्या आजूबाजूचे ते लॉयर्स म्हणूया किंवा मग आपण ते जे बॉन्डवर वगैरे काम करतात त्यांच्याकडे गेलात, त्यांच्याकडे तो फॉर्मॅट रेडी असतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं की माझं नाव असं असं आहे आणि मी या गोष्टींमुळे एज्युकेशनल गॅप घेत आहे आणि मी आता इथून माझं एज्युकेशन कंटिन्यू करत आहे. ठीक आहे, त्यामुळे ते काही फार मोठा इश्यू नाहीये. गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय तहसीलमधून मिळतं किंवा कुठून काढावं लागतं अशातला भाग नाहीये. ज्या मुलांनी गॅप घेतलाय त्यांनाच गॅप सर्टिफिकेट लागतं. आणि डॉक्युमेंट रिलेटेड अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारला जातो, मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं का? 12वी पर्यंत मायग्रेशन सर्टिफिकेट लागत नसतं. मायग्रेशन सर्टिफिकेट कोणाला लागतं? जी मुलं, बघा हे मायग्रेशन कसं असतं, युनिव्हर्सिटीमधून युनिव्हर्सिटी चेंज झाली, आता तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये नव्हता, तुम्ही बोर्डमध्ये होता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट वगैरे असं काही एक लागणार नाहीये. ठीक आहे, आय होप मी सगळे डाऊट्स क्लिअर करू शकलोय. तुमचे काही डाऊट्स राहिले असतील तुम्ही आपल्या बॉटला विचारा, बॉटला तुम्ही मेसेज करा, माझी ही कॅटेगरी आहे, तिथे तो बॉट तुम्हाला रिप्लाय करेल, तुम्हाला पटकन तुमच्या डॉक्युमेंट्सची लिस्ट येईल आणि बऱ्याचशा येणाऱ्या गोष्टी काळामध्ये हे बॉट तुम्हाला भरपूर हेल्प करणार आहे. सो बॉटशी कनेक्टेड राहा. काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट असेल, पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल, तर दुसरे बरेचसे काही तुमचे डाऊट्स असू शकतात, माझ्या टीमला कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कनेक्ट करू शकता. आय होप हा सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. डॉक्युमेंट्स रेडी आहेत की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. उद्या कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.